हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल काव्यास कॉर्नरवर. तर आज आपण बनवणार आहोत झरोका दिवाळी डेकोरेशनसाठी. दिवाळी वॉल डेकोरेशनला मागे लावतात तसंच झरोका फोटोज काढण्यासाठी. माझ्याकडे काही एम्प्टी मोबाईल्स बॉक्स होते खूप वर्षापासून ठेवलेले. तर त्याचं काय करायचं हे बघून मी विचार केला की झरोका बनवूया. माझ्या पद्धतीने बनवलेली आहेत. इकडे मी 4 बॉक्स घेतलेले आहेत झरोक्यासाठी आणि त्यांना अशा पद्धतीने कटिंग करून आणि हे झरोक्याचे ड्रॉइंग वगैरे काढलेले आहेत. त्याच्यावर मी असं पेंटिंग करणार आहे वॉलला लावण्यासाठी. तर अशा प्रकारे मी कट करून घेतलेले आहेत आणि बॅक साईडला त्यांना टेप लावत आहे, कारण की ते इथे मी दिवे ठेवणार आहेत. आर्टिफिशियलच ठेवणार आहेत, कॅन्डल किंवा आपले चालू असणारे पण मेणबत्ती डीमार्टला भेटतात तसे छोटे ठेवू शकतो आपण. व्यवस्थित हे होतात, ते स्टॉप होतात. त्याच्यानंतर मी ह्यांना असं कटिंग करून घेतल्यानंतर असे हे पेंटिंग करून घेत आहे. डार्क पेंट करायचा आहे, कुठला पण ग्रीन, डार्क, रेड, ब्ल्यू वगैरे, ब्राऊन वगैरे जे माझ्याकडे अवेलेबल होते ते मी सगळे पेंट करून घेते आहे. ह्या प्रोसिजरला खूप टाईम लागला मला ॲक्च्युली. इथे दाखवण्यासाठी मला थोड्या वेळात मला कंप्लीट करायचं आहे म्हणून मी हे फास्ट फॉरवर्डमध्ये करत आहे. असे मी हे सगळे चारीच्या चारी पेंटिंग करून घेतलं, पेंट सुकवून घेतलं. त्याच्यानंतर वापस ते झरोक्याचं ड्रॉइंग काढून घेतलं, कारण की त्याच्यावर मला डेकोरेटिव्ह करायचं होतं सगळ्या गोष्टी. सो मी ते करत आहे. अशा प्रकारे या झरोक्याला मी पेंट करत आहे, म्हणजे ब्रॉडमध्ये ते व्यवस्थित दिसून येईल आणि छान वाटेल. असं माझं काही प्रोफेशनल ह्याच्यामध्ये काही कोर्स झालेला नाही आहे. जेवढं मला जमतं तशा पद्धतीने मी हे करत राहिलेली. ॲक्च्युली रुद्र गेलेला गावी, सो मला मे महिन्यात काही कामधंदे नसताना मी ह्या गोष्टी करत होते. दिवाळी येईल मग तेव्हा मला जमणार नाही. एकदा स्कूल सुरू झालं का ह्याच्यामध्ये मी व्यस्त होऊन जाते बाकीच्या कामामध्ये. सो माझा जेवढा पण रिकामा वेळ असतो त्यात मी हे अशा ॲक्टिव्हिटीज करत असते. मला ह्याची लहानपणापासून सवय आणि आवड होती, पण मला तेवढं काही जमलं नव्हतं. हे मी गणपती, अजून हे फ्लावर्स वगैरे हे डेकोरेशनचे सामान आहे ते माझे एअरिंग्स, पत्रिका, त्याच्यावरचे सगळे स्टेशनरी होती ती मी काढून घेतलेली आणि हे मी सगळं माझ्या पैशाने खरं तर हे सगळं परचेस केलं आहे. हे मिररचं डेकोरेटिव्ह करण्यासाठी जवळजवळ खूप महागात पडलं मला ह्या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या करून घ्यायला. पण असो, आवड आहे, कलाप्रेमी आहे मी थोडीशी, तर मला ह्याच्यात काही वाटत नाही. ह्याचा उपयोग मी नंतर वेगळ्या पद्धतीने पण करू शकते. सो अशा पद्धतीने माझ्या मनाला जसं वाटत होतं तसं मी एक एक डेकोरेटिव्ह करत होती कामं. आणि मिररला अजून खूप खाली खाली वाटत होतं, सो मी इथे डॉट देते आहे प्रत्येक मिररला, म्हणजे अजून भरही वाटेल त्या गोष्टी. आणि अशा प्रकारे मी वॉलला लावून दाखवेन तुम्हाला थोड्या वेळाने. थांबा जरा, हे काम करते त्याच्यानंतर. अशा प्रकारे माझं वॉल झरोका झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं माझं हे आर्ट क्राफ्ट कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.